स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी परंपरेला पुढे नेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा घानवळ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घानवळ यांच्या वतीने 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यानिमित्त गावातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीने संपूर्ण गावात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली। सकाळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घानवळ गावातून प्रभात फेरी काढली। हातात तिरंगा आणि देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले। प्रभात फेरीनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घानवळ येथे हिरवे घानवळ ग्रामपंचायतीचे सदस्य भास्कर कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून तिरंग्याला मानवंदना दिली। त्यानंतर गावातील अंगणवाडी केंद्र येथे ग्रामस्थ नामदेव खरपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली। शिस्तबद्ध कवायतीने उपस्थितांची मने जिंकली। यानंतर स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम शासकीय माध्यमिक आश्रमशाळा घानवळ येथे पार पडला। येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर खेडूळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। राष्ट्रगीत व राष्ट्रगीत ध्वजगीताच्या वातावरणात उपस्थितांनी तिरंग्याला अभिवादन केले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावी भाषणे केली। आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि शौर्याचा गुणगौरव केला। देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संघर्षाची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला। पेन आणि पुस्तक घ्या, मुलांचे भविष्य घडवा। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले। मुलांच्या हातात पेन आणि पुस्तक दिले पाहिजे। शिक्षणाच्या माध्यमातूनच मुलांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते। त्यासाठी शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा संदेश मान्यवरांनी दिला। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शाळेचीच नव्हे तर पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। धूम्रपान मुक्तीची सामूहिक शपथ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमात धूम्रपान मुक्तीची संकल्पना राबवण्यात आली। उपस्थित सर्वांनी धूम्रपानापासून दूर राहण्याची तसेच समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याची सामूहिक शपथ घेतली। निरोगी समाज आणि सक्षम पिढी घडवण्यासाठी व्यसनमुक्ती आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। या कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालकवर्ग, शिक्षक, विद्यार्थी तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली। प्रभात फेरीपासून ध्वजारोहण, कवायत, विद्यार्थ्यांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धूम्रपान मुक्तीची शपथ अशा विविध उपक्रमांनी घानवळ येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात आणि सामाजिक संदेश देणारा ठरला। प्रतिनिधी मनोज बारघडे, मोखाडा।